नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या टेक टिप कॉर्नर या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजचा व्हिडिओ महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण सध्या राज्यातील थकीत कर्जदार शेतकऱ्यांची माहिती संकलित केली जात आहे आणि त्यामुळे 2026-27 च्या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 6 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे खरंच शेतकऱ्याची कर्जमाफी होणार का? कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार, किती रुपयांची कर्जमाफी होऊ शकते आणि ही घोषणा कधी होणार? या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात मोठी अपडेट मित्रांनो, सध्या राज्य सरकारकडून एक महत्त्वाची प्रक्रिया सुरू आहे. राज्यातील थकीत कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांची माहिती संकलित केली जात आहे. ही माहिती जिल्हा बँका, राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, ग्रामीण बँका यामध्ये खालील माहिती गोळा केली जात आहे. शेतकऱ्यांचे नाव, कर्जाची रक्कम, कर्जाची तारीख, कर्ज थकीत आहे का, किती वर्ष थकीत आहे, ही माहिती संकलित करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे भविष्यात कर्जमाफी देण्याचा विचार केला जाऊ शकतो. या महायुती सरकारने 30 जून च्या आधी कर्जमाफी करणार असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे कर्जमाफी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्थसंकल्प 2026-27 मध्ये घोषणा होण्याची शक्यता जास्त आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 6 मार्च 2026 रोजी सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात काही मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. शेतकरी कर्जमाफी, नवीन शेतकरी योजना, अनुदान योजना, शेतीसाठी आर्थिक मदत. सरकार सध्या शेतकऱ्याची माहिती गोळा करत असल्यामुळे तज्ञांचे असे मत आहे की कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो? जर कर्जमाफी झाली तर लहान शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, ज्यांचे पीक कर्ज थकीत आहे, सहकारी बँकेचे कर्जदार, जिल्हा बँकेचे कर्जदार, विशेषतः 2 लाखापर्यंत कर्जमाफी होण्याची जास्त शक्यता आहे. शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाऊ शकते. किती रुपयाची कर्जमाफी होऊ शकते? मित्रांनो, मागील वेळेस महाराष्ट्र सरकारने 2017 मध्ये कर्जमाफी दिली होती. त्यावेळी 1.5 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी सरसकट करण्यात आली होती. पण आता देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हणलं आहे की सरसकट 7-12 कोरा करणार अशी आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे 2 लाखापर्यंत कर्जमाफी दिली जाऊ शकते. मात्र ही माहिती अधिकृत नाही. अधिकृत घोषणा अर्थसंकल्पातच होईल. सरकार माहिती गोळा करत आहे कारण राज्यातील एकूण कर्ज किती आहे ते समजावे, किंवा किती शेतकरी पात्र आहेत ते समजावे, किती खर्च येईल जे ठरवता येईल. यानंतर सरकार अंतिम निर्णय घेईल. कर्जमाफी कधी लागू होऊ शकते? जर अर्थसंकल्पात घोषणा झाली तर एप्रिल 2026 पासून प्रक्रिया सुरू होऊ शकते. ऑनलाईन अर्ज सुरू होऊ शकतात, यादी जाहीर होऊ शकते आणि नंतर शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफी लागू शकते. माननीय बच्चू कडू साहेब यांनी 30 जून चा अल्टिमेटम दिलेला आहे. त्यामुळे कर्जमाफी होण्याची शक्यता जास्त आहे. मित्रांनो, सध्या कर्जमाफीबाबत फक्त माहिती संकलित केली जात आहे. अजून अधिकृत GR आलेला नाही, अधिकृत घोषणा झालेली नाही. म्हणून अफवावर विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत घोषणेची वाट पहा. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आज सभामध्ये सांगितले होते की कर्जमाफीची योग्य वेळ आल्यावर योग्य निर्णय घेतला जाईल. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहिले कर्जमाफीची सध्याची अपडेट, अर्थसंकल्पाला घोषणा होण्याची शक्यता, कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो आणि कर्जमाफी कधी लागू होऊ शकते. जशी नवीन अपडेट येईल सर्वात आधी माहिती तुम्हाला आपल्या टेक टिप कॉर्नर चॅनलवर मिळेल. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.